आता पाहूया लोकसभेच्या रणधुमाळी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। कोल्हापूरच्या बदल्यात आम्हाला सांगलीची जागा, हातकणंगलेच्या जागेसाठी राजू शेट्टींची चर्चा सुरू। संजय राऊतांची प्रतिक्रिया, तर रामटेकची जागा काँग्रेसला देण्याचं निश्चित। बदल्यात सांगली शिवसेनेकडे राहील। कोल्हापूर ही आमची सिटिंग जागा होती आणि सांगलीमध्ये आम्ही चंद्रहार पाटील डबल महाराष्ट्र केसरी यांना माननीय उद्धव साहेबांनी उमेदवार म्हणून घोषित केलेलं आहे। तसं सांगली ठाकरेंचे किती सरपंच आहेत? ठाकरेंच्या शिवसेनेला विश्वजित कदमांचा सवाल। चंद्रहार पाटील मित्र, पण राजकारण आणि कुस्ती वेगवेगळी क्षेत्र। काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील, आमदार विश्वजित कदम, आमदार विक्रम सावंतांनी घेतली बाळासाहेब थोरातांची भेट। हिंगोली दौऱ्यावरून आल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन जागा वाटप जाहीर करून संजय राऊतांची माहिती। 2 दिवसात चंद्रहार पाटलांच्या प्रचारासाठी मिरजेत उद्धव ठाकरेंची मोठी सभाही। रामटेक लोकसभा मतदारसंघात भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच। रामटेकमध्ये आज बावनकुळेंचं बूथ संपर्क अभियान, 28 क्रमांकाच्या बूथवरील कार्यकर्त्यांची बैठक। सोलापूरसाठी शरद बनसोडेंचा फडणवीसांना फोन, सोलापूर लोकसभेसाठी उमेदवारी देण्याची मागणी। मंत्री गिरीश महाजनांनी साताऱ्यात घेतली उदयनराजेंची भेट। उमेदवारीच्या मुद्द्यावरून उदयनराजेंचे कार्यकर्ते गेल्या काही दिवसांपासून आक्रमक, तसंच शिवेंद्र राजेंचीही भेट घेऊन बंद दाराआड केली चर्चा। शरद पवार गटाच्या संभाव्य उमेदवारांची यादी TV9 मराठीकडे। माढ्यातून धैर्यशील मोहिते, नगरमधून निलेश लंके, बीडमधून ज्योती मेटे किंवा बजरंग सोनावणेंनाही उमेदवारी मिळण्याची शक्यता। 16 जागांचा प्रस्ताव मवियाला अमान्य, अद्याप चर्चेचे दरवाजे खुले। वंचितने लवकर निर्णय घ्यावा, शरद पवार गटातील वरिष्ठ नेत्यांची भूमिका। सुशीलकुमार शिंदेंकडून प्रणिती शिंदेंची उमेदवारी जाहीर, प्रणितीला दिल्लीत पाठवायचं आहे। सुशीलकुमार शिंदेंचं सोलापुरात वक्तव्य।